शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीक विम्यासाठी सुरू असलेले रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी बुलढाण्यात येऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर सरकारने मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 4 दिवसांची वेळ मागितली असून तुपकरांसह शेतकरी नेते सरकारसोबत पुढील 4 ते 5 दिवसात चर्चा करण्यास तयार झाले आहेत. मात्र आंदोलन स्थगित झाले असले तरी संघर्ष संपलेला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता सरकार या 4 दिवसात काय निर्णय घेते याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तुपकर या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले होते. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. कालही मी त्यांच्याशी फोनवर बोललेलो होतो. 4-5 वेळाचं बोलणं झालं. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाण आहे आणि म्हणून माझे देवेंद्रजी आहेत ते अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे. म्हणून मी रवी भाऊंना आता विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री महोदयांनी विधानसभेत हा आकडा दिलेला आहे की रोज 10 शेतकरी आत्महत्या करतात. हा तुमचा रेकॉर्ड आहे. मग याच्यापेक्षा निश्चित जास्त शेतकरी आत्महत्या करतायत. मला वाटतं आमच्या बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवण्यासाठी तुम्ही संवेदनशीलतेनं आणि उदार मनानं आमच्या शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू. अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ. बैठक होऊन काय मार्ग निघतो. 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलनं सुरूच राहतील. आम्ही थांबणार नाही. लढाई संपलेली नाही, लढाई जारी रहेगी. पण सरकारसोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे. त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे.